नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुढचे काही दिवस आपण पॉडकास्ट स्वरूपातल्या दीर्घ पद्धतीच्या मुलाखती बघणार आहोत. त्याचं कारण महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकीय पटावरती एक महत्त्वाची घडामोड घडते. श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे हे दोघं एकत्रित येत आहेत आणि त्यामुळं बरंच काही घडेल असं म्हणतात. आता जेव्हा तुम्ही श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती, त्यांची भाषणं बघता, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पार्टीने असं ठरवलं आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांना स्पेसच मिळू द्यायचा नाही आणि म्हणून सगळे गणंग भारतीय जनता पार्टीमध्ये येतात. फडणवीसांना स्वतः सांगावं लागलं की 2029च्या निवडणुकीमध्ये आपला पक्ष नंबर 1 बनवायचा असेल तर तुम्ही ते सहन करा. आणि असं आहे की त्यांच्या विरोधात असलेले सगळे लोक हे आता सत्तेच्या वळचणीला जाऊन बसलेले असल्यामुळं तसाही विरोधी पक्षाचा आवाज खूप क्षीण आहे. शरद पवार यांच्या पक्षामध्ये थोडीशी हालचाल दिसते. पुढच्या 5 वर्षानंतर त्यांच्या पक्षात काय होईल माहीत नाही. काँग्रेस पक्षाचं अस्तित्व हे महाराष्ट्रामध्ये हळूहळू खूपच नगण्य इतक्या पातळीवरती जाऊन बसलं आहे. आणि अशा वेळेला श्री राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आले तर मी जशी नेहमी मांडणी करतो की वाशीच्या पलीकडचा महाराष्ट्र म्हणजे मुंबई आणि तो सबब असलेला भाग जिथे 2.5 कोटी जनता राहते आणि उर्वरित महाराष्ट्र, तर या दोघा बंधूंच्या एकत्रित येण्यामुळं खरं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यान जी भाषावार प्रांतरचना म्हणून आंदोलनं झाली, देशपातळीवरती झाली आणि त्यातनं महाराष्ट्राची निर्मिती झाली. तर खरोखर आत्ता तशी परिस्थिती आहे का? एक. आणि पॅन महाराष्ट्र असे कोणते मुद्दे आहेत की जे दोघा बंधूंना राजकीय यश सुद्धा मिळवून देऊ शकतील? पण त्याच्या आधी एक डिस्क्लेमर, कारण राज ठाकरे यांनी आज जे म्हटलं की मला न विचारता तुम्ही आमच्या दोघांच्या युतीबद्दल काहीही बोलू नका, त्याचेही बरेच अर्थ निघत आहेत. त्याचा एक व्हिडिओ मी केला आहे, तो तुम्ही जरूर बघा. आणि या पॉडकास्टच्या दीर्घ मुलाखतीची सुरुवात श्री कुमार सप्तर्षी सर यांच्यापासून करतोय. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. सर, सरांनी तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा सगळा पट स्वतःच अनुभवला आहे. तर तुम्ही असं म्हणालात रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी की मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ती आपल्या वातावरणात असते. एक तर भाषावार प्रांतरचना झाली, त्यावेळेला मराठी माणसांची अशी भावना झाली की सर्वांना भाषावार प्रांतरचना मिळते आणि फक्त महाराष्ट्राला मात्र मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये द्विभाषिक होतं, म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकचा काही भाग. तर आम्हाला मात्र बहुविध भाषांचं राज्य आणि संबंध देशामध्ये मात्र भाषावार प्रांतरचना. त्याच्यामध्ये एक आर्ग्युमेंट पटेल असं सांगायचे महाराष्ट्राच्या काँग्रेस श्रेष्ठींना. त्यावेळेला श्रेष्ठी होते देव आणि देवगिरीकर, शंकरराव देव आणि, की हिंदी भाषिकांचा मोठा प्रदेश झाला तर त्यांचं देशावर हुकुमशाही येईल, म्हणून एक दुसरा मोठा प्रांत पाहिजे, म्हणजे जास्त खासदार देणारा एक, म्हणून त्यांना मुंबई हा इलाखा म्हणजे राज्यांचे राज्य असं पाहिजे होतं. म्हणून देवदेवीकर त्यांच्या अंतर्गत मांडायचे, पण राष्ट्रीय नेत्यांच्या पुढे गप्प बसायचे. आणि टेम्पररी काही काळ मुंबई ही काँग्रेस श्रेष्ठीने हे भांडण आता नको म्हणून ती केंद्रशासित केली होती काही वर्षे. आणि मग तिथून मुंबई महाराष्ट्र होणार असं दिसल्यावर मुंबईसह महाराष्ट्र अशी घोषणा आली. मग त्याच्यानंतर सीमेचं दिलं नाही म्हणून मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणीसह असं एक लांबलचक घोषणा झाली. आम्ही त्या आंदोलनाचे प्रॉडक्ट आहोत, आमची पिढी. म्हणजे मी आलो, शरद पवार आले, त्याच्यात सुशील कुमार, आणि आम्ही असं अनुभवलं त्या काळामध्ये की भाषिक अस्मिता ही एक एवढी व्यापक अस्मिता आहे की त्याच्या पोटामध्ये जातीय अस्मिता बाष्पीभवन होतात, त्या दुय्यम ठरतात. त्यावेळेला गावागावात ग्रामीण भागात मुस्लिम समाज होता, पण तो मराठी भाषिकच होता. जरी धर्मानं भिन्न असला तरी तो मराठी भाषिकावर बाकीच्यांशी जोडला गेला होता. त्यालाही त्याची अस्मिता मुसलमान ही वेगळी असं वाटत नव्हतं, कोणालाच वाटत नव्हतं. तर ही एक समाजामध्ये वैयक्तिक संवेदना असतात, म्हणून आपण व्यक्तीचं ॲनालिसिस करतो, पण त्याचबरोबर एक सामूहिक संवेदना म्हणून असतात.
आणि त्या सुप्त असतात, त्या अनेकांनी तयार केल्या असतात इतिहासातून. म्हणजे ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, शिवाजी महाराज आहेत, महात्मा फुले आहे. तर एकूण मग महाराष्ट्राची अस्मिता म्हटली तर ती मराठीची आहे. आणि मराठी ही अभिजात भाषा आहे हे तर आता झालंच आहे. तर संयुक्त महाराष्ट्र मिळाला, पण मुंबईमध्ये मराठी लोकांना दुय्यम स्थान मिळालं, या विषयावर बाळासाहेब ठाकरे उभे राहिले होते. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या मार्मिकमध्ये व्यंगचित्र यायची आणि त्यांच्या मागे प्रजा समाजवादी लोक होते, म्हणजे मनोऋषी प्रजा समाजवादी पक्षात होते. तर त्यांनी एक सभा लावली शिवाजी पार्कवर. इतकी तुफान गर्दी झाली की ते एकमेकांना विचारत होते, लोक काय आपल्याला मारायला तर नाही आले ना. म्हणजे ही क्लिक होते मुंबईत. मराठी अस्मिता ही मुंबईमध्ये क्लिक होते, कारण भौगोलिक दृष्ट्या तो कोकण आहे त्यामुळे होते. आणि बाकीचे येतात ते भांडवल घेऊन येतात, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत अशी ती भावना आहे. आणि ही खरी मुंबई आहे मुळात कोळी लोकांची. इकडच्या पुणे किंवा इकडच्या मराठी साम्राज्याने मुंबई बेट तसंच मोकळं ठेवलं होतं, तिथं काही त्यांचं कोणाचं साम्राज्य नव्हतं. इंग्रजांकडे ती अपघाताने गेलेली आहे. तर ह्या सगळ्या अस्मितांच्या काळामध्ये आम्हाला तर हे स्वागतार्ह वाटतं की जातीवाद एवढा वाढलाय आणि तो इतका संकुचित अस्मितेचा भाग आहे. प्रत्येकजण प्रत्येकाचा द्वेष करेल अशी ताकद आहे त्याच्यात. धर्मामध्ये निदान 2 समूह तरी करतात, पण जाती अस्मिता तर त्याच्याहून फार भयंकर आहे. आणि भाजपचं सगळी लाईन अशी आहे की इतरांमध्ये फूट पडली पाहिजे आणि आमचं हिंदुत्व मात्र अंधभक्तीनं पक्क पाहिजे, असं त्यांचं धोरण आहे, राजकीय लाईन आहे. आणि म्हणून ते कोणातही करतात. म्हणजे ओबीसी मराठा करतात असं आपल्याला वरवर दिसतं, पण ओबीसी मध्ये ते किती भांडण लावतात. आता नगर जिल्ह्यामध्ये ओबीसी माळी आहेत, धनगर आहेत, वंजारी आहेत, पण त्यांनी काय केलं, धनगरांची मतं मिळवायला त्यांचा तो राम शिंदे तो म्हणे अहिल्याबाईंचा वंशज होते, ते गाव माझ्या तालुक्यात आहे. तसं काही नाही. कॅबिनेटची मीटिंग तिथे घेतली. एवढंच नाही तर नगर जिल्ह्याचं सर्वांना प्रिय असलेलं नाव अहमदनगर, काना मात्र वेलंटी नाही असं आम्ही सांगायचो, ते अहिल्यानगर केलं. म्हणजे इथं कुठेतरी धनगरांच्या ह्याच्यात भाजप आपली आहे आणि याला कोणी बोललं तर ते भाजपचे शत्रू आहेत, मराठा शत्रू आहेत, अमुक शत्रू आहेत असंच त्यांच्या मनात बसतं आणि ते आपलेही शत्रू आहेत. तर ही जी संकुचित अस्मिता महाराष्ट्राला हे करते आणि लोक वैतागले. बीडमध्ये 2 राष्ट्र आहेत, एक वंजारी राष्ट्र, एक मराठा राष्ट्र. हे सगळं पाहिलं असतं आणि वरचं सरकार हे फेविकॉलनी चिकटवलेले लोक आहेत असं वाटत नाही. हे शेजारी शेजारी ठेवलेले 3 शक्ती आहेत असं दिसतं. आणि म्हणून त्यांच्यात काही मेळ बसतोय, त्यांच्यात काही एकत्व आहे किंवा काहीतरी जोड आहे पक्का असं दिसत नाही. अशा अवस्थेमध्ये एकूण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भाषिक अस्मितेचं प्रकरण म्हणून हे 2 ठाकरे बंधू एकत्र आले हे स्वागतार्ह वाटतं. पण हा झाला आणि मनातून आनंद देणार आहे त्यांना. पण हा तुम्ही इतिहास सांगितला. वर्तमान असं आहे की तो जो 2.5 कोटी लोकसंख्येचा भूभाग आहे त्याच्यातला मराठी टक्का हळूहळू कमी झाला. बरोबर. त्यानंतर हिंदुत्व ह्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीला मुंबईच्या मर्यादेमध्ये खूप चांगलं यश 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत आणि अलीकडच्या लोकसभा आणि विधानसभेत पण मिळालेलं. वस्तुस्थितीचं आकलन करताना दोघा ठाकरेंना खरोखर मुंबईत यश मिळेल. पण आधी बाळ ठाकरे होते, नंतर भाजप आली. म्हणजे हिंदुत्ववाद हा फार अलीकडचा आहे, फार तकला जो आहे त्याला दुसऱ्या याने, म्हणजे एवढंच नाही तर धार्मिक याला जातीचा सुद्धा काट बसतो, तसंच भाषिक अस्मितेचा काट बसतो धार्मिक अस्मितेला. म्हणून धार्मिक अस्मिता त्याच्या पुढे जास्त स्ट्रॉंग ठरत नाही आणि आज ती आहे. फक्त आता ह्या 2 ठाकरे बंधूंना पथ्य काय पाळावं लागेल की कोणाचाही अन्य कोणाचाही द्वेष करायचा नाही. गुजरात्यांचा म्हणा, ख्रिश्चनांचा म्हणा. आता जे मुसलमानांचं जे आलेलं द्वेषाचं त्यांच्यामध्ये, पण हळूहळू त्यांचा अनुभव वेगळा आल्यामुळे मुस्लिम मतं ठाकरेंच्या बाजूला जातात, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूला, त्यांच्या वेगवेगळ्या वेळच्या वर्तनामुळे.
बाळासाहेबांच्या काळामध्ये BJPला त्यांनी घेतलं जवळ, पण त्यांना असं वाटलं होतं तेव्हा BJP काही वाढणार नाही. पण नंतर BJPचा हिंदुत्ववाद शिवसेनेत शिरला आणि त्यांनी आपले स्लीपर सेल खूप ठेवले. आता जे शिवसेनेतून परत भाजपत जात आहेत लोक, ते पूर्वीचे जनसंघाचेच आहेत किंवा RSSचे आहेत. ते निवडून जाईन, त्यांना इलेक्टिव्ह मेरिटच नव्हतं. म्हणून त्यांनी शिवसेनेच्या नावाखाली आपले लोक निवडून आणले. आणि मग त्या कॉम्पिटिशनमध्ये एकूण मुसलमान मत देतच नाहीत ना, आणि मग मुसलमानांकडे बोट दाखवून हिंदूंना संघटित करून BJP पुढे जाते आहे ना. म्हणून एक डावपेचात्मक भाग म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी आपणही मुस्लिम द्वेष्टे आहोत असं म्हणायला सुरुवात केली. मी स्वतः त्यांची बोललो होतो की हे तुम्ही काय करताय. ते म्हणाले आमचं वेगळं आहे. आणि ते शब्बीरबाईचं उदाहरण द्यायचे, आमच्याकडे मराठी बोलणारा मुस्लिम आहेच. बरं, मुसलमान राष्ट्रद्रोही असतात असं सांगणं सोपं गेलं असतं, पण जे राष्ट्रद्रोही म्हणून सापडले जात आहेत, पकडले जात आहेत ह्याच सरकारकडनं BJPच्या, ते बहुतांशी हिंदू आहेत. त्यामुळे हिंदुत्ववाद हा तसा कृत्रिम अस्मिता आहे. पण गुजरात्यांची मतं मुंबईतली ही भाजपा सोडून इतरांना मिळण्याची शक्यता फार कमी आहे. एक. दुसरं, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांच्या विरोधामध्ये वेळोवेळी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे तुम्ही जरी म्हणालात की हिंदुत्वाच्या मुद्द्याला काट मिळतो वेगळ्या मुद्द्यावरून, तरी वस्तुस्थिती गृहीत धरून तुम्हाला असं वाटतं की ही लोक मतदान करतील दोघांपैकी? त्याच्यातलं गुजराती लोकांचं व्यापारी इंटरेस्टमुळे मी सांगू शकत नाही. हे यांनी गुजराती लोकांशी कसं वागलं, गुजराती लोक शिवसेनेत आणले. अनेक गुजराती तरुण पूर्वी शिवसैनिक होते, म्हणजे मला नावानिशी माहिती आहे पार्लेमध्ये. तर तसं जर यांनी वागले, यांनी एन ब्लॉक गुजराती असे असतात, गुजरात्यांचे दोष असे असतात असं नाही बोलले, तर गुजराती मतात फूट पडू शकते. परंतु मुस्लिमांचं मतदानाची बिहेवियर जर देशातली पाहिली आपण, तर ती अशी दिसते, काही झालं तरी मोदी शहांपासून मुक्ती करायची. कारण ते इतके त्रासलेले आहेत. कारण माणसाला सर्वात जास्त टोचणारा प्रश्न असतो आपण आणि आपल्या कुटुंबाचं आणि मुलाबाळांचं सुरक्षा. तर ह्या सुरक्षा प्रश्नावर त्यांना सिंगल आउट करून डिवचल्यामुळे मुस्लिम जे BJPच्या विरोधी त्यांना मतं देतील. म्हणून खरा प्रश्न असा आहे आता या युतीचा की हे कसे जातात पुढे. दोन झाल्यावर, एकत्र झाल्यावर पुढची लाईन काय. अँटी BJP आहे का BJPशी दोस्ती करत विरोध करायचा एवढ्यापुरती ती आहे, म्हणजे जहाल मावळ सारखं आहे. नाही, पण दोघांच्या भाषणाचं जर विश्लेषण केलं तर एकाने तसं थेट हिंदुत्वाबद्दलचं भाष्य केलं नव्हतं, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस यांना फार कठोर विरोध, आपलं स्वतःचं जे हिंदुत्व अलीकडच्या काळात ते सतत मांडणी करतायत तशा पद्धतीची मांडणी. तर ह्या भाषणाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं तुम्ही विश्लेषण कसं करता. पण मध्ये राज ठाकरे यांनी मीच अधिक आक्रमक हिंदुत्ववादी आहे असा जो भाव घेतला होता, त्याच्याकडे तो उद्धव ठाकरेचा या करता होता की एकनाथ शिंदे सारखं सांगायचे आपण हिंदुत्ववाद आहोत ना, म्हणून आपली नॅचरल युती आहे भाजपशी, हे यांनी काँग्रेसशी केली म्हणजे महापाप केला असं सांगत असताना ते उत्तर होतं. परंतु राज ठाकरेला सुद्धा हिंदुत्ववादी शक्तींचे चांगले अनुभव आलेत असं दिसत नाही. त्याने जेव्हा अयोध्येला भेट द्यायचं ठरवलं, तो पैलवान त्यांच्या मागे लावला, ब्रजभूषण. कारण इथं हे हिंदू हृदय सम्राट म्हणायला लागले बाळासाहेबांच्या जागेवर. ते कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनंतर मोदीच आहेत, ते कसं टॉलरेट करतील तिथे. तर असे सगळे प्रश्न आहेत. तर शेवटी आता या दोघा भावांना एकत्र करताना आपापले अनुभव म्हणावे लागले. तर यांना सांगावं लागेल की सुखद अनुभव किती आहेत इंडिव्हिज्युअली. राज ठाकरेला BJPचे सुखद अनुभव किती आणि वाईट अनुभव किती, त्याच्या मुलाला पाडलं कसं, हा एक भाग आहे. आणि दुसरा उद्धवला किती आहेत सुखद अनुभव, BJPचे किती आहेत त्या युतीमध्ये असताना, आणि नंतरच्या काळामध्ये किती अनुभव आहे वाईट, यांची ती तुलनाच करणार ना सायकोलॉजिकली. कारण चांगले आणि वाईट अनुभव असले तर लोक त्याची बेरीज वजाबाकीच करणार. तर मला वाटतं त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी करून दोघांकडे जे वैयक्तिक संचित राहील त्याच्यातून ते एकत्र येऊ शकतात. आणि तिसरा फॅक्टर असा आहे की हे आल्यानंतर
आनंद ही एक शक्ती आहे. हम्म. सामूहिक आनंद जो व्यक्त झाला महाराष्ट्रामध्ये, हम्म. त्यामुळं यांच्यावर असं म्हणजे चिकटण्याचा, फेविकॉल लागण्याचा एक भाग येतो, की सगळ्या लोकांना वाटतंय, त्यांच्या अनुयायांना वाटतंय की एकत्र यावं. हम्म. आता त्यावेळेला आणि बीजेपीची जी रिॲक्शन आहे की हे रुदाली होती, हे सत्ता गेल्याचं रडणं होतं, आणि मग यांनी काय केलं, सत्ता गेलो मी परत येईन हे रुदालीच होती फडणवीसांची. हम्म. आणि दोघांनी फडणवीसाला महाराष्ट्रापुरतं टार्गेट केलेलं आहे. हम्म. फक्त उद्धव ठाकरेंच्या आणखीन म्हणजे मोदी आणि शहा हे दोन आहेत. पण तसं पाहिलं तर मोदी, शहा आणि फडणवीस यांच्यात भेद करायचं काही कारण नाही, ते सगळं मिळून एकच आहे. हम्म. म्हणून मला असं वाटतं की ही शक्ती होईल. आणि ह्याच्यामध्ये फक्त पथ्य आहेत की आता मराठी अस्मिता जर जपायची असेल हम्म. तर म्हणजे भाषेवरची इतर अस्मिता जी असेल, इतर भाषा बोलणाऱ्याचा द्वेष नाही केला पाहिजे. हम्म. तर त्याच्यामध्ये सर्व जाती पोटात घेता येतात. कुठल्याही जातीला हीन म्हणायचं कारण नाही किंवा श्रेष्ठ म्हणायचं कारण नाही. तर त्याच्यामध्ये एक जोडण्याची शक्ती आहे. हम्म. तर मुंबईपुरतं गुजराती, मुस्लिम, ख्रिश्चन यांना परके नाही म्हणलं पाहिजे. पण ते कसं आहे की महाराष्ट्रातले मुसलमान मराठीत बोलतात ना. हम्म. इव्हन हिंदी लोक सुद्धा काही मराठीचा एवढा द्वेष करत नाही. मराठीचा द्वेष झाला तो येईलच कशाला इथे. हम्म. त्याला मराठी मॅनेज करता येईल एवढं वाटतं. पण तुम्ही आक्रमक झालात की तू हिंदी भाषिक आहे म्हणून मी तुझा शत्रू आहे, तर मात्र ते शत्रू होते. तर यांनी एवढी पथ्य पाळली तर त्यांना जास्त आहे. दुसरं असं आहे की अरविंद शिंदेचे जे अनुयायी आहेत ते मुळात सर्व संधी साधू आहेत. एकनाथ शिंदेचे. एकनाथ शिंदेचे. हा, ते संधी साधू लोक नेहमी बेटर संधीकडे जातात. तर हे दोघं भाऊ एकत्र आला, बाळासाहेब ठाकरे नावाची पालखी एकनाथ शिंदेच्या खांद्यावर शोभून दिसेल का यांच्याकडे शोभून दिसेल. त्यामुळे त्याच्यातला खालचा वर्ग बराच येईल, किंवा जे स्वतःला ऑपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून तिकडे गेले त्यांना सोडून लोक येतील इकडे. कारण जो आपली मूळ पार्टी सोडून जातो त्याला सोडून जायला काही लोकांना एवढं मनामध्ये काही फार किंतु शंका येण्याचं कारण नाही. तर एकनाथ शिंदेच्या अनुयायी सुद्धा ह्या युतीच्या मागे येतील. आता ही युती म्हणजे मर्जर करतात एकमेका का फेडरल स्ट्रक्चर करताय. फेडरल स्ट्रक्चर केलं तर गंगा यमुना एकत्र आलं तर खाली एक सुप्त अवस्थेमध्ये सरस्वती असते, तसे एकनाथ शिंदेच्या अनुयायी या दोघांच्या खाली सुप्त अवस्थेमध्ये राहतील. म्हणून महाराष्ट्रामध्ये यांची बेरीज जास्त होईल असं मला वाटतं. ठीक आहे. दोघांच्या भाषणाचं जर सार काढलं तर 4-5 मुद्द्याभोवती दोघांचं भाषण केंद्रित झालं होतं असं दिसतंय. सका पाटलाचं जाणीवपूर्वक उदाहरण देणं, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव जो जुनीच मांडणी शिवसेनेची ती पुन्हा असणं, केंद्रीय सत्तेला म्हणजे हायकमांडला सतत अनुकूल असण्याचा प्रोजेक्ट तिकडे घेऊन जाता, गुजरातला घेऊन जाणं, केंद्रीय सत्तेला लाळघोटेपणा करणारं महाराष्ट्रातलं नेतृत्व जे काँग्रेस पक्षापासूनची आत्ताची मांडणी, आणि हे करत असताना गुजरात्यांचा आमच्या मनामध्ये द्वेष नाहीये असं पहिल्यांदा राज ठाकरे यांनी सांगणं आणि स्वतःच्या जवळच्या मित्राची त्याच्यासाठी उदाहरणं देणं. तर ह्या दोघांच्या भाषणाचं तुम्ही कसं विश्लेषण करता? त्यांची भाषणं फार प्लॅन्ड होती आणि 20 वर्षात ते आलेत आणि आता यायचं असं त्यांच्या मनात ठिणगी जेव्हा पडली त्याच्यानंतर 2-3 महिने चालू होतं. तर त्याच्यामध्ये त्यांचं बरंच मनन झालेलं आहे, काय बोलावून काय बोलू नये. म्हणजे दोघांचंही फार प्लॅन भाषणं होती. आणि हा केवळ 2 भाऊ एकत्र आलेत असं म्हणू नये म्हणून सन्माननीय उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख, त्यांनी त्याला सन्माननीय म्हणणे वगैरे असं होतं. आणि मग बाकीचे भावनात्मक म्हणून त्यांनी दोन्ही फॅमिलीज आणल्या होत्या एकत्र. आणि मुंबईमध्ये आहेतच गुन्हेगारी क्षेत्र सुद्धा त्यांना डॉन मानतं ना ठाकरेंना. म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणाल तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी. तर याच्यामध्ये क्राईमचं जे एक वर्ल्ड आहे मुंबईला रूल करणारं ते सुद्धा सर्केल ना. ते आत्ता आहे एकनाथ शिंदेच्या बाजूला, तिकडे वळेल.
आणि ह्या सगळ्यामध्ये भाजपमध्ये आपण असं म्हणतो की फारच त्यांचं व्यवस्थित चाललंय, ते केवळ सत्तेच्या आधाराचं आहे. हम्म. पण अंतर्गत एवढं त्यांच्यामध्ये उत्कलन बिंदू आहे की किती आयाराम आणणार, बाहेरचे किती आयात करणार, मग हयात आहेत, हयात घालवली त्यांचं काय. आता ती बीजेपी हळूहळू हळू बाकीचे पक्ष मोडण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतः खूप बारीक होत चालली. अरे आपल्याला सत्ता पाहिजे, तो अमुक घेतला पाहिजे, तो भ्रष्टाचारी चालेल, तो गुन्हेगार असेल चालेल, सगळे येऊ देत पण सत्ता तर आपल्या हातात राहील ना. मग तो प्रश्न विचारून ह्या सत्तेचं करायचं काय, असा प्रश्न. म्हणून हा हिंदुत्ववादी नावाचा जो एक फंडा आणलेला आहे, तो गांधी हिंदुत्ववादाला उत्तर काय आहे, तर हिंदुत्ववाद केव्हा चालला नाही तो काळ. गांधींच्या पुढे हिंदुत्ववाद हिंदूने ऐकून नाही घेतला. मग एक तर गांधींनाही जायला पाहिजे, किंवा हिंदुत्वादापेक्षा त्याला काट देणारी अस्मितेचं राजकारण. अस्मितेचं राजकारण हे संकुचित असतं. एनी अस्मिता इन द फायनल अनालिसिस हे न्यूनगंड असतं. आमच्यावर कोणीतरी अन्याय करतोय आणि एवढ्या समूहावर करतोय, तर तो मुंबई पुरता मर्यादित आहे. सगळ्या महाराष्ट्रात कुठे काही त्या प्रश्नावर मला यायचंच आहे. बाकीचं कुणी हे करत नाही. पण मुंबई आमची भौगोलिक असताना, आमची आबोहवा, आमचं कोकण असं असताना आम्ही इथे भांडी घासणारे बाबले कसे आणि यांच्या हवेल्या कशा, ते हे मुंबई पुरतं त्यांचं. तिथे हिंदुत्वात कुठे येतो. अडाणी हिंदूच आहे ना, पण अडाणीला सर्व लँड देऊन टाकल्यानंतर मुंबईचं कॅरेक्टरच बदलेल. म्हणजे आमचा पायाचा खालचे सगळी काढूनच घेणार, आमचा पायाच काढून घेणार. ही जी मराठी माणसाची भावना आहे, त्याला फोर्सिबल म्हणजे जास्त शक्तीनं अभिव्यक्ती करायला ठाकरे लोकांनी निवडणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याच्यात एक अडचण वाटते मला, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या स्वभावामध्ये मूलतः बराच फरक आहे. बाळासाहेबांचं बरंचसं व्यक्तिमत्व राजमध्ये आहे, आणि राजनी उद्धवचा जो अनुभव घेतला आहे त्याच्यातनं एक गोष्ट अशी दिसते, ती यापूर्वी खूप वेळेला बोलून झाली आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरेबद्दल राज ठाकरेच्या मनामध्ये विश्वासार्हता कमी आहे. ते जे काही आधीचे अनुभव आलेले, 7 नगरसेवक काढून घेणं, 2014च्या निवडणुकीच्या वेळेला दोघांनी मिळून युती करावी असं ठरलं होतं, शेवटी फॉर्म भरायची वेळ आली तरी पण उद्धव ठाकरेंनी न म्हणणं. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की हा एकोपा होत असताना, जरी राज ठाकरे यांनी अशी सतत आता अलीकडे मांडणी केलेली आहे की आमच्या दोघांच्या मतभेदापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, तरी सुद्धा दोन व्यक्तिमत्वाचं एकत्रित येणं ही पण न विसरता येण्यासारखी गोष्ट आहे. दोन व्यक्तिमत्व एकत्र असताना, पुन्हा तो मगा मी सांगितलेला मुद्दा आहे, त्यांच्या बालपणचे सुखद क्षण एकमेकांचे आणि दुःखद क्षण किती आहे, ते कुणी किती वेळा चिमटे घेतले. आणि त्याच्यामध्ये एकदा मी उद्धव ठाकरेंना जाहीररित्या सल्ला दिलाय की याचं गणित एकच आहे की मोठ्या भावाने छोट्या भावाचा खोड्या करण्याचा मूलभूत अधिकार मान्य करणे, त्याच्याबद्दल कुरकुर न करणे. आणि जर या ठाकरे घराण्यामध्ये सत्ता त्यांना ठेवायची असेल, हा एक असतं ना आपलं ठाकरे घराण्यात हवं, तर पुढे राजकडे गेल्यानंतर उद्धवने काय कुरकुर करायचे कारण नाही. कारण आधी शक्ती कमी होणार आहे ती उद्धवचीच होणार आहे. पण आत्ता प्रेझेंट काळामध्ये उद्धवला थोरले पण देण्यात याच्यातही काय अडचण नाही. आणि तसं त्यांचं दिसले. तिसरा एक मुद्दा आहे की त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर हा बाळासाहेब ठाकरेंनीच तिथे ठेवलेला माणूस का काय, इतका तो दोन्हीकडचा निष्ठावान. आणि तो जर तसा असला तर राज ठाकरेंनी का ठेवला. नांदगावकर हा एकच माणूस असा आहे की ज्याला मातोश्री आणि शिवतीर्थ दोन्हीवरती समान प्रवेश आहे आणि समान प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून त्याचं त्या दिवशी महत्व होतं. सगळा कार्यक्रम त्याच्या हातात होता. आणि असं यांनी दरवाजे एकमेकांचे बंद केलेले होते असं आपल्याला वाटतं, पण तसं काही फार झाले असतील असं नाही. ठीक आहे, पण पक्ष संघटन लागतं. आता शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्ष संघटनेकडे बघितलं तर त्यांचे आहे ते नगरसेवक, जवळपास मुंबईतले 50% नगरसेवक एकनाथ शिंदेकडे गेले. नाशिकमध्ये 50 होते, 5च राहिलेले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात पण याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आहे. बाळासाहेबांचं उदाहरण तुम्ही दिलं की पक्ष संघटन त्यांनी कसं उभा केलं.
राज ठाकरेमध्ये अडचणीचा भाग असा आहे की त्यांना पक्ष संघटन उभा करता येत नाही किंवा आहेत ते लोक जवळचे टिकवता येत नाही असं दिसतंय. ते कसं आहे, आपली लोकशाहीच मुळामध्ये दोन चाकाची आहे. हम्म. एक संसदीय आणि एक बिगर संसदीय. तर महात्मा गांधींच्या काळात सुद्धा हा प्रश्न आला होता की कौन्सिलमध्ये जावे का नाही. गांधीजी अत्यंत विरुद्ध होते. हे म्हणले स्वातंत्र्य चळवळीकडे पूर्ण दुर्लक्ष करून तिकीट मागायला येतात, तर त्यांचा इंटरेस्ट नव्हता. ते इतकं की जवाहरलालजींचे वडील मोतीलाल नेहरू यांनी कौन्सिलमध्ये जाण्याकरता हे केलं, स्वतंत्र पक्ष काढला, स्वराज्य पक्ष. विठ्ठलभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेलचे भाऊ, ते आणि चित्तरंजन दास हे त्याचे नेते, आणि कौन्सिल लढवल्या. पण गांधी तर पाहिजे जवळ, ज्याचे जनतेवर पकड आहे. म्हणून आम्ही आतमध्ये राहून ब्रिटिशांच्या विरुद्धाला आतून पोट फाडणार त्यांचं, आणि तुम्ही बाहेरून पाड. पण नंतर हाताबल झाल्याने त्यांनी कबूल केलं की आम्ही खेद व्यक्त करतो की आम्हाला ते जमलं नाही, कारण याने कुठला कायदा केला तर गव्हर्नर म्हणायचं नाही मान्य. म्हणून गांधी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आणि जेव्हा असेंब्ली आल्या आणि जेव्हा राज्य मंत्रिमंडळ होणार इथपर्यंत आली इंग्रजांनी दिलेली लोकशाही, म्हणजे जेम्स मॉन्टेग्यू वगैरेच्या सुधारणानंतर, त्यावेळेला गांधींनी काँग्रेसमध्ये फूट नको म्हणून बरं ठीक आहे करून बघा, आणि करून बघा मध्ये परत गांधीचंच खरं झालं. तर तुमची रस्त्यावरती पकड आहे का नाही, आणि ते त्या दोघांनी सांगितलं तुम्ही सत्तेत बसला असला तर रस्त्यावरची पकड. याचा बॅलन्स जमला पाहिजे. म्हणजे तिकीट वाटप यांना नीट करता आलं पाहिजे. ते करता येत नाही असंही सिद्ध झालेलं आहे. ते बाळासाहेबांच्या हातूनही चुका झाल्या, उद्धवच्या हातूनही चुकला. आता त्या अनिल गोटे नावाच्या माणसाला दिलं तिकीट. ती राऊतची चूक असेल, पण अगदी चूकच होती ना. सांगलीला त्या पैलवानाला दिलं, चूकच होती. तो गेला परत बीजेपीकडे. तर याच्यावरती थोडं आत्मचिंतन आणखीन पाहिजे. पण दोघांच्या एकत्र येण्यामध्ये भरपूर त्यांचं आत्मचिंतन होऊन शेवटी एकत्र यावं असं त्यांचं झालेलं. याला काय लोक म्हणतात, दोघेही आपलं ग्राउंड लूज करत होते म्हणून एकत्र आले. ग्राउंड लूज करणारे एकत्र येतात हे तितकंसं खरं नाही. कारण अला माहित असं की ब ग्राउंड लूज करतोय, तर मग त्याला मी बरोबर घेऊन थोडंच आहे. दोन मुडदे एकत्र केल्यावर एक जिवंत माणूस थोडाच होतो असं वाटतंच ना. तोच म्हणतो नको त्याची काय शक्ती. तुम्हीच म्हणताय जे तुम्ही त्या दोघांचे शत्रू आहात, पण ते दोघं म्हणत नाही आहेत ना. म्हणजे ती जिवंत माणसं आहेत, अजून त्यांच्या शक्ती जिवंत आहेत. आणि मुख्यतः मुंबईमध्ये क्राईम वर्ल्ड त्यांच्या बाजूला जाईल सगळं असं वाटतं तुम्हाला. पण एका गोष्टीची तोड शोधावी लागेल, आणि ती आहे हिंदुत्ववादी विचाराची. महाराष्ट्रानं आता हा हिंदुत्ववाद जवळपास स्वीकारलाय असं भारतीय जनता पार्टीला वाटतं. पश्चिम महाराष्ट्राचा जिथे शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेली आहे, आणि तो तोड त्यांच्या विरोधातल्या कोणालाही सापडलेला नाही. अगदी देशपातळीवरती पण अशी स्थिती आहे. असं नाही आहे बरं का. भाजपला दुसऱ्यांना फसवण्याच्या नादामध्ये स्वतः कधी फसतोहीच लक्षात. त्यांना आता असं वाटतं की महाराष्ट्रातला सगळा वारकरी संप्रदाय आपल्या बाजूला आहे. पण ती वस्तुस्थिती आहे. तर आज वारकरी संप्रदाय पैसे देऊन काही म्हणत असतील, पण त्याची रिॲक्शन येऊन मूळ त्याचं जे आहे ना ते जागा होतच ना. आज 700-800 वर्ष टिकलंय ते भाजपच्या जी काय विचारसरणीची मुळं आहेत त्याच्या आधारे वारकरी संप्रदाय टिकलेला नाही. तुकाराम काही त्यांच्यावर बीजेपीवर अवलंबून नव्हते, नामदेव काही त्यांच्यावर अवलंबून, ज्ञानेश्वर त्यांच्या, ते रिॲक्शनच आहेत ना. तर आता ते त्याच्यामध्ये भिडेनं घुसत आहेत. पण ती धर्म ही अफूची गोळी आहे. हा, पण तितक्याच उलट तीच धर्माच्या बाजूनं वारकरी संप्रदाय अँटी ब्राह्मणिझम त्याच्यामध्ये आहेच. मिराजदारी मोडवायची हाच तो संबंध वारकरी संप्रदायाचा पॉलिटिकल एजंट आहे ना. मिराजदारी मोडायची म्हणजे ज्ञानेश्वर आणि ब्राह्मणांची देवाची मध्यस्थच मोडली. भक्ती मार्ग हाच मुळामध्ये ब्रह्मिनिझम मधली जी देव आणि आमचा संबंध आहे, तुमचा नाही, आमच्या मार्फत संबंध आहे, ही मिराजदारीच मोडण्याचा भाग आहे ना. तर ते मूळ कसं नष्ट होईल? नाही तर मग वारीच नष्ट होईल. पण वारी जर टिकली तर हे आलेलं व्हेरिएशन हे करेक्ट होणार नाही असं नाही आहे. ते झालं. आणि एक आणखीन मुद्दा आहे की
मोदी आणि हे म्हणजे आपण काहीतरी चक्रवर्ती व्हायचं आहे म्हणून अश्वमेध यज्ञ सुरू केला. त्यामुळे प्रत्येकाचाच आपल्या अस्तित्वाबद्दल शंका आहे आणि म्हणून लोकांना त्याच्यामधून आपण एकत्र राहावं अशी एक भावना तयार होते संरक्षणाकरता. प्रत्येक पक्षाला एकत्र. तर उत्तरेकडे जी प्रक्रिया चालली, दक्षिणेकडे चालली आहे आणि याच्यामध्ये स्टॅलिननी यांचं कौतुक करावं. कोणाचं हिंदी आक्रमणाविरुद्ध तुम्ही लढला तर असे जोडण्याचे भाग जास्त आहेत ना. तर तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रात सुद्धा हिंदू ह्या विचाराला तोड राजकीय आता मला सांगा, स्टॅलिन जर आला तर तामिळ मत खरोखरच मराठी लोकांच्या विरुद्ध जातील असं नाहीये. जर आदित्यनाथमुळे हिंदी लोक हिंदुत्ववादी होत असतील तर स्टॅलिनमुळे अँटी हिंदुत्ववादी पण होतील ना. ममता बॅनर्जी आली तर बंगाली लोक काय करतील? कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. हा, आंध्र मधला मुख्यमंत्री आला तर फक्त त्यांची कुठलं आहे की हिंदी. हा विचार यांनी चांगला मांडला. राज ठाकरे उद्धव ठाकरे बघतायतच ही मुलाखत. हा, तर असं राजकारण ही डायनॅमिक प्रोसेस आहे आणि इलेक्ट्रोल डायनॅमिक्स हे निर्माण होतं नॉन पार्लिमेंटरी याच्यातून, कल्चरमधून, तुमच्या इतिहासातून, अनेक लोकांच्याकडे. तर महाराष्ट्रामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन रायटिस्ट विचारवंतांचे आहे का रानडे गोखले यांच्यापासून, जे स्पिरिच्युअल म्हणत होते की राजकारणाचं स्पिरिच्युअल झालं, सिव्हिलायझेशन झालं पाहिजे. म्हणजे गांधींनी विचार गोखल्यांकडनं घेतला की आध्यात्मिकरण झालं पाहिजे. म्हणजे धर्माला अध्यात्म एक काट आहे. धर्म ही आपूची गोळी आहे. धर्मांधतेला अध्यात्माकडे न्यायचा प्रयत्न इथे लोकांनी केलाय. धर्माचं नावाने ज्यांनी केलं राजकारण त्यांनी सुद्धा. हा तुम्हाला आशावाद कायम आहे, पण तरीही नाही, वारकरी संप्रदाय तरी काय आध्यात्मिकरणच आहे. पण आणखीन एक मोठी फोर्स असते आणि ती भारतीय जनता पार्टीच्या ज्यांची जे म्हणतात की हा पक्ष आमच्या मातृसंस्थेचा एक भाग आहे, तो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्याचं मुख्यालयच महाराष्ट्रात असल्यामुळं आणि त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये फारच उत्तम काम केलं असं भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं मत असल्यामुळं आणि उद्धव ठाकरे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात मधल्या काळामध्ये जो तणाव निर्माण झाला की आमचं शेंडी जानव्याचं नाही आहे, काळ्या टोपीचं नाही आहे, हिंदुत्व, अशी जी मांडणी केली, तर ह्याच्यामध्ये तो एक फोर्स छोटासा का असे ना पण रोल प्ले करेल असं नाही आहे. RSSचं हेडक्वार्टर होऊन 100 वर्ष झाली. त्याच्यातली त्यांची सत्ता इथे किती वर्ष आहे? तोपर्यंत काय कॉन्स्पिरेटरी आलंय सगळं. त्यांचा इतिहास, गांधीच्या हत्येचा कट पुण्यातच झाला, तर तो टिळकांपासून चाललेला उद्योग आहे. नंतर स्वातंत्र्य साधा इतिहास सांगायचा झाला तर चाफेकरांचं नाव नाही घेतलं. चाफेकर, टिळक, वासुदेव बळवंत फडके एवढंच स्वातंत्र्य. सावरकर, हे लोकांच्या लक्षात येते ना. त्याची रिॲक्शन मोठी आहे ना. ती जास्त लोक बोलत नाहीत तिथपर्यंत चाललं. आणि मोदीची वेव आली, ती काँग्रेसची रिॲक्शन होती. लोकांना बदल लागतोच ना पहिल्या टप्प्यात. हा, पहिल्या टप्प्यात. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर तुमचं मंदिर पाहिजे ना, झालं मंदिर. भारत असा आहे, तुला पाहिजे ना मंदिर बाळा, खेळ मंदिराचे. तुला पाहिजे ना 370 काढायचं कर. आता राहिलं काय तुझं हिंदुत्वाचं? आता तुझं राहिलं फॅसिझमच, की आमचं हुकुमशाही तुमच्यावर असणार. म्हणजे तुम्ही जुना ब्राह्मणिझम म्हणताय. इतरांचे हक्क काढून घेण्याचं तुमचं जे ते आता सुरू झालंय, त्याची रिॲक्शन येणार. कारण असं आहे, गेल्या 75 वर्षात लोकांनी स्वातंत्र्य उपभोगलं आहे. संविधानाचा त्यांचा परिचय झालेला आहे चांगला. तर कोण आता हक्क सोडायला तयार होईल? कोणाला तुम्ही दुय्यम मानलं तर दुय्यम मानून घ्यायला तयार होतील. तोही एक वर्ग आहे ना. म्हणजे आपण फक्त जातवार धर्मवार विचार करतो, पण एक स्वतःला भारतीय संविधानाचं मानणारे लोक आहेत ना, कमी आहेत संख्येने, कमी आहेत. पण ती एक शक्ती आहेच ना. परत ती शक्ती नसते तर हे संविधान विरुद्ध असे आरोप झाले नसते. जी शक्ती नसते त्याचा आरोप होत नाही. तो लागला पाहिजे. म्हणजे कोणाला मारायचं असलं तर RSS फार स्ट्रॉंग फोर्स असेल असं तुम्हाला वाटत नाही? नाही.
ठीक आहे. महाराष्ट्राला कदाचित ब्राह्मणेतर चळवळीचा मोठा इतिहास असल्यामुळं आणि गोडसेंचा सगळा संदर्भ गांधी हत्येला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुप्तपणे ब्राह्मण विरोध कायम असतो, तो दिसतो, जाणवतो. राजकारणात तर तो खूपच असतो आणि एक बहुतांश मराठी. तुमच्यामध्ये मुस्लिम विरोध नसेल हम्म. तर ब्राह्मण विरोध राहतो. हा, पण माझा प्रश्न आता म्हणून ठाकरेंच्या मुस्लिम निमित्ताने. विरोध सतत तेवढ ठेवायचा, म्हणजे ब्राह्मण सेफ राहतात. ठीक आहे. माझा प्रश्न आता ठाकरेंच्या निमित्ताने बहुतांश मराठी जणांना असं प्रचारकी स्वरूपात सांगितलं गेलं सीकेपी म्हणजेच ब्राह्मण. तर तशी एक साधारण मांडणी असते, ज्यांचा अभ्यास आहे ते लगेच ओळखतात. तर तुम्ही ही मुलाखत सुरू व्हायच्या आधी असं म्हणालात की सीकेपी मध्येच खरं तर अँटी ब्राह्मणिझम खूप स्ट्रॉंग आहे. जीन मध्ये अँटी ब्राह्मणिझम आहे. म्हणजे ठाकरेंच्या थोडक्यात आता त्या संदर्भात बोलतोय म्हणून. जे कोणी असतील, म्हणजे पुण्यामध्ये बाई वैद्य होते सीकेपी, मृणाल गोरे मुंबईत होत्या, त्या मोहिले पूर्वीच्या. तर या सगळ्यांमध्ये जीन असतो. त्याचं कारण इतिहासामध्ये खूप झालेलं आहे. पुण्यामध्ये ब्राह्मणांचं सुप्रीम कोर्ट जे वाराणसी, तिथून गागा भट्ट आला होता. गागा भट्टने फक्त शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाला एवढंच आपल्याला माहिती आहे, पण तो सरन्यायाधीश होता ना, तर त्याला सीकेपीने बोलवलं होते की ब्राह्मण आमच्याशी वाईट वागतात, तू आमच्या शेजारी राहू नको, तू मासे खातो दर रविवारी वगैरे असं. आणि मग सीकेपी पण मुद्दाम की रविवारी जर तुमच्याकडे मासे आणले नाही तर तू सीकेपीच नाही, असंही झालं. आणि मग बंगालमध्ये ब्राह्मण लोक नैवेद्य दाखवतात कालीमातेला माशांचा. तर मग गागा भट्टाचा निर्णय असा आहे की तुमच्या परिसरात जे जे पिकतं ते सगळं खाण्यामध्ये तुम्ही काही विचित्र करता, हत्या करतात असं नाही. म्हणजे जी भाजी येते तशी भाजीच म्हणतात ते माशांना. आणि त्याप्रमाणे तो ब्राह्मणांनी सोडला नाही सीकेपीचा द्वेष. म्हणजे तुम्ही बघा ना, ब्राह्मण सीकेपी लग्न किती आहेत. ब्राह्मणांच्या मध्ये ब्राह्मणांनी स्वतःची जात सोडून दुसऱ्या ब्राह्मण जाती किती वागले, त्याचं ब्राह्मणिझम आपण म्हणतो, पण त्याच्यात 18 जाती आहेत ना, आणि त्या कडव्या आहेत ना. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की पोहे नावाची डिश ही ब्राह्मणांची राष्ट्रीय डिश आहे, पण त्याच्यावर कोथिंबीर टाकतात हे देशस्थ ब्राह्मण, नदीकाठचे, गोदावरी वगैरे, म्हणजे ज्ञानेश्वर वगैरे. आणि समुद्रकाठी नाही तेवढं कोथिंबीर, तर ते टाकत नाही. तर ते एकमेकाला चिडवतात. गवत खाणाऱ्यांची मुलगी तू केली का? मुलांनी जर कोकणस्थ मुलांनी जर देशस्थ मुलगी केली तर तू गवत खाणाऱ्याची करून करायची, तर गवत खाण्याची कशाला केलीस असं म्हणतात. इतकं ते आहे. तर हे उफाळून काय येत नाही, तर मुस्लिम द्वेषाच्या खाली झाकलं जातं. पण मुस्लिम द्वेष कमी झाला की तुमचे रियालिटी येतात बाहेर. म्हणून महाराष्ट्रामध्ये शहाणा ज्याला राज्य करायचं असेल, कोणी राज्य करतात, तर तो एकूण महाराष्ट्रातला मुस्लिम द्वेष कमी करेल. हा हिंदुत्ववादाला एक प्रधान उत्तर आहे. ठीक आहे. माझा प्रश्न दीर्घ आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही विवेचनात्मक आणि थोडंसं मार्गदर्शनपर दिलं तरी चालेल. प्रश्न असा आहे की पॅन महाराष्ट्र मुद्दे जेव्हा राज ठाकरेच्या अनुषंगाने विश्लेषण केलं आणि मी त्यांच्याशी गप्पा मारताना मी असं म्हणालो की 2-3 मुद्दे जर सोडले तर बाकी तुमच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही आहे. ज्या सोकॉल्ड ब्ल्यूप्रिंटबद्दल तुम्ही बोललात ती दीर्घकाळ आलीच नाही, आणि आता तुमचा आमच्यावरती असा आक्षेप असतो की मी जेव्हा आणली तेव्हा तुम्ही ती बघितली नाही. खरं म्हणजे राज ठाकरे यांनी जेव्हा पक्षाची स्थापना केली तेव्हा झेंडा आणि विचार दोन्ही पातळीवरती व्यापक महाराष्ट्राचा संदर्भ आहे असं वाटलं होतं. म्हणजे जीन्स पॅन्टमधला शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबद्दल. ते पुढे झालं नाही. नाशिक जास्त निखिल वाघेला वाटलं होतं. नाशिक मी फार उत्तम पद्धतीनं महापालिका चालवली वगैरे असं ते म्हणतात. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ताही शेतकऱ्यांपासून ते बेरोजगारीपर्यंत असंख्य प्रश्न आहेत, किंवा आता पुण्यासारख्या शहरामध्ये फक्तच व्हर्टिकल जी वाढ झाली आणि ज्यातून एक सूज दिसते असे प्रश्न आहेत. असे पॅन महाराष्ट्र कोणते मुद्दे आहेत की जे जाती धर्माच्या पुढे जाऊन लोकांना अपील करतील आणि विश्वासार्ह पद्धतीनं ठाकरे बंधूंना मतदान करावं असं त्यांना वाटेल? असा तर एक शेतीचा प्रश्न आहे. शेतीच्या बरोबर जे शहर आहेत त्या शहरातल्या अव्यवस्थेचा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आरोग्याचा आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्था ही जवळजवळ कोलॅप्स झालेली आणि खाजगी डॉक्टरांच्या हातात गेले. म्हणजे ते 10 लाख दिल्याशिवाय तुम्हाला ॲडमिट करणार नाही, काही सहज नाही आलं. आणि ते खास RSSचं आहे.
मंगेशकर हॉस्पिटल. तिथे सगळे डॉक्टर वगैरे RSSचं आहे की नाही बघून घेतात. लता मंगेशकर तिथं हे सगळं ज्या गोष्टी त्या पाहिल्या तर त्यांना हे समजणार नाही. भाजपला ब्लाइंड स्पॉट येतो शेतकऱ्यांचा, त्यांना ब्लाइंड स्पॉट येतो आरोग्य व्यवस्थेचा. हे महत्वाचे प्रश्न आहे. आरोग्य तुम्ही सुधारलं संबंध याचं. आता काय करतायत, रस्ते करतायत आणि रस्त्याने थोडं लोकांना सुखरता होते इकडून तिकडे जाणे, पण ते भांडवलशाही खेड्यात नेण्याचे, त्यांच्या वस्तू विकण्याचे साठी केलेले रस्ते आहेत. ते काही केवळ जनतेच्या हिताचे, त्यांना त्रास होतो तसं असतं तर मग साध्या नद्या नाल्याने मुलं शाळेत जात नाही, तिथले पूल झाले असते ना. त्या बाबतीमध्ये मग अंतुलेचं वैशिष्ट्य आहे. अंतुलेने कोकणामध्ये साकव केले पण मुलांना शाळेत जायला सोपं केलं. म्हणून शिक्षण, आरोग्य हे प्रश्न महत्वाचे आणि एकूणच शेतीच्या प्रश्नाबद्दल नवी दृष्टी घ्यावीच लागेल. आणि याने मतं मिळतात. मतं मिळतात म्हणजे नीट नाही केलं तर नाही मिळत. थापाथुपा दिला. आता ही लाडकी बहिणीची योजना ना, हे जसं थातूर मातूर त्यावेळेला केलं, त्यावेळेला लोक फसले, पण आता त्याची रिएक्शन येईल. शेवटचा प्रश्न काय, माणूस हा डायनामिक प्राणी आहे ना, त्याला मेंदू आहे ना, तो बिगर मेंदूचा प्राणी नाही आहे. शेवटचा प्रश्न आहे. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये काही डाव असे टाकले जातात की काही वर्षानंतर त्याचं आकलन होतं असं म्हणतात. एक शक्यता अशी पण आहे की श्री एकनाथ शिंदे यांना नलिफाय करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनंच हा सगळा पट मांडला असं म्हणतात. पण ह्या सगळ्या खेळात दोन ठाकरे बंधू एकत्रित आले तर त्याचा तुम्ही 2-3 उत्तरात उल्लेख केलाच आहे. एकनाथ शिंदेचं अस्तित्व काय असेल? एकनाथ शिंदेना तसं स्वतंत्र अस्तित्व काय, स्वतंत्र अस्तित्व त्याला कधीच नव्हतं. ते ठाण्याचे जे हे होते ते त्यांचे गुरु आनंद दिघे, ते आनंद दिघे किती म्हणत होते एकनाथ शिंदे माझा पट्ट शिष्य आहे. हा एक मोठा प्रश्नच आहे. एकनाथ शिंदेच म्हणतात ते माझे होते, कारण ते जरा थोडं बाळासाहेबांपेक्षा अलग संस्थान करायचे, यांना तसंच फॉलो करायचं होतं म्हणून त्यांचे सिनेमे वगैरे त्यांनी काढले. पण त्यांना फार स्वतंत्र असं काय स्थान आहे, त्यांची कॉन्ट्रीब्युशन काय. मी शिवसेना फोडली आणि मी BJPचं गेलेलं राज्य परत आणलं, पण BJP लक्षात ठेवणार का बुवा नाही एकनाथ शिंदेने आपल्याला सत्ता दिली जी आपल्याला मिळणंच शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांना काहीतरी देव्हाऱ्यात बसवा असंच आहे. मला असं दिसतंय की अमित शहा तिथे प्रबळ आहेत, सेकंड टू मोदी, आणि त्यांचं असं कुठेतरी दिसतंय व्यापारी पद्धतीनं केव्हा कॉम्प्रोमाइज करायचं, केव्हा आक्रमक करायचं त्यांना माहीत असतं. तर मोदी आहे तोपर्यंत मोदींना निष्ठा, पण मोदीच पंतप्रधान नसेल त्यावेळेला मी माझी निष्ठा मलाच वाहतो, मध्ये कोणी नाही पाहिजे. तर जे RSS आणि बाकीच्याने सुरू केलं की नेक्स्ट प्राईम मिनिस्टरमध्ये आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नावं, ते दोन नावाला जागच्या जागी जिरून टाकायचं अमित शहा करतील ना, आणि त्याकरता त्यांनी एकनाथ शिंदे निवडलेले आहेत. एकनाथ शिंदेला बरंच आहे ना असं कोणीतरी गॉडफादर असलं तर, त्याच्या दृष्टीने ती मोठी गोष्ट आहे. अमित शहा मला गॉडफादर मिळाले आणि ते माझ्या मार्फत महाराष्ट्राचं राजकारण करतात. ते एका बाजूला फडणवीसला वाढू देणार नाहीत, पण अन्य काय, मराठा एवढंच आहे ना. पण मला सांगा तुम्ही की एक हिंदुत्ववादी नेता एकनाथ शिंदे आणि एक राजकीय शाहूवादी नेता आपला अजितदादा पवार, हे मराठी माणसावर केवढं ओझ आहे. आणि त्याला आतापर्यंत सवयीनं गेलाय राजर्षी शाहू महाराज, तो असं बकरी झोपेतून उठली बॅ बॅ करते तसं तो शिवाजी महाराज, शहाजी महाराज, राजे फुले वगैरे असं बोलतो तो. अजित पवाराबद्दल बोलतो. हा, तर मग तो कोणाकडे जाईल? शिंदेचं स्थान अमित शहाकडे आहे, हा बाय चॉईस असेल त्यांचा, पण आपल्याला एक पॅरल सेंटर आहे मोदीच्या तिथे असं म्हणून त्यांचे अनुयायी आहेत ना बरेचसे. म्हणजे इथपर्यंत नक्कीच आहे ना की ईडी लागणार नाही आपल्या मागे. ईडी लागली तर एकनाथ शिंदे अमित शहाला सांगू शकतात. याच्याकरता जे गोळा झालेले लोक आहेत
ते जर उद्या म्हणजे मोदी गेल्यावरती अमित शहा तिथे नसतील गृहमंत्री अशी जर अवस्था आली तर त्यांचं काय स्थान? ते कशाला राहतील एकनाथ शिंदेच्या बाजूला? बच्चू कडू लवकर बाहेर पडला, बाकीचे नंतर बाहेर पडतील. एक. आणि दुसरा फॅक्टर की एकूण मराठी माणसाला जर हा प्रश्न पेटला, हिंदीचं सक्ती लादणं याच्या इतका राजकीय मूर्खपणा नव्हता, तो भाजपने केला. त्यामुळे जे मराठीचं प्रेम नसलेलं आता उफाळून आलेलं आहे, याच्यामध्ये एकनाथ शिंदेला किती अस्तित्व आहे हाही प्रश्न. थँक्यू सर. अमित शहा त्यांना किती वाचवणार? मी खूप खूप आभारी आहे तुमचा की तुम्ही फार वस्तुनिष्ठ पद्धतीचं विश्लेषण केलं. थँक्यू सो मच. आणि ह्या अशाच पद्धतीच्या दीर्घ मुलाखतींचा भाग पुढेही आम्ही करणार आहोत. महाराष्ट्रातले राजकीय विश्लेषक, सामाजिक प्रश्नांचा ज्यांचा आकलन खूप चांगलं आहे असेही काही लोक तुम्हाला दिसतील. सांगा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काय करावं ते स्वतंत्र आहेत, पण आमच्यासारख्याचं ज्यांना त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटतो त्यांचं सांगणं आहे की त्यांनी हिंदुत्ववादाचे फारकत घेऊन महाराष्ट्र धर्म स्वीकारा. महाराष्ट्र धर्म हा हिंदुत्ववादापेक्षा कितीतरी रीच आहे. त्याला महानुभावांची परंपरा आहे, त्याला नाथ परंपरा आहे, ज्ञानेश्वर, तुकाराम असे संत परंपरा आहे आणि प्रबोधन परंपरा आहे. रानडे, आगरकर, महात्मा फुले आणि आंबेडकर आहे. संविधानाची परंपरा. एवढं संचित दुसऱ्या राज्याजवळ नाहीये. आणि ह्या संचितानं महाराष्ट्र धर्म तयार होतो. तो त्यांनी महाराष्ट्र धर्म ही आयडिओलॉजी घ्यावी. ही स्वतंत्र आयडिओलॉजी आहे महाराष्ट्र धर्म. आणि महाराष्ट्राच्या सीमेवर कुठलंही परराष्ट्र नसल्यामुळे महाराष्ट्र कधीच अँटी नॅशन होऊ शकत नाही. त्यामुळे हीच देशाला उपयुक्त अशी आयडिओलॉजी आहे. महाराष्ट्र धर्म हा देशाला, इतर राज्याचं काय असतं, त्याचं जर प्रादेशिक अस्मिता वाढली तर त्याच्यात फुटीरता येण्याचा धोका असतो. महाराष्ट्राच्या विचारसरणीमध्ये फुटीरता येण्याचा धोकाच नाही. नेहमीच सह्याद्री धावून जाणार हिमालयाच्या रक्षणाकरता, नेहमीच. फारच चांगला शेवट त्यांनी केला. बहुधा हेच ओळखून, माहीत नाही मला, हे योगायोगाचा भाग असावा, श्री सदानंद मोरे यांना जो पहिला पॉडकास्ट मुख्यमंत्र्यांनी दिला, मी ती मुलाखत बघणार आहे, कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्माची नवीन मांडणी त्यांनी केली असं एकूण वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यावरून तरी वाटते. तर ते मी समजून घेईन. परंतु महाराष्ट्राचं राजकारण हे प्रवाही आहे. अगदी 230 वगैरे एवढं बहुमत घेऊन सुद्धा हे सरकार काही स्थिर आहे असं पहिल्या दिवसापासून वाटत नाहीये. सतत चर्चेत आहे आणि सत्ताधारी गटातल्या वेगवेगळ्या मुद्द्यामुळे चर्चेत आहे. आता जेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षामध्येच सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे, याचा अर्थ असा असतो की विरोधी पक्षांना कुठे स्पेसच ठेवायचा नाही. पण तो राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्यामुळं जर तो निर्माण होत असेल तर त्याचं सखोल विश्लेषण करणं फार गरजेचं आहे. कारण त्याचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भू राजकीय प्रादेशिक प्रदेशावरती काय काय परिणाम होतो ते जाणून घेणं यासाठी गरजेचं आहे की शरद पवार आणि त्यांच्या पक्षानंतरची महाराष्ट्राची लिगसी हे कुणी ना कुणीतरी घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचं राजकारण प्रवाही राहावं असं वाटत असेल तर. कारण एकच एक रोज तर तुम्ही काही हे नाही खाऊ शकत गोड पदार्थ. कॅमेरामन निकेतन माणेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.